रितूचं लग्न नव्यानेच झालेलं असतं. एके दिवशी ज्यावेळी ती तिचं कपाट आवरत असते त्यावेळी तिथे तिची छोटी नणंद ईशानी येते. वाव वहिनी, तुमचा हा ड्रेस किती सुंदर आहे. खरंच तुमच्या फॅशन सेन्सला मानलं पाहिजे. थँक्यू सो मच ईशानी. तुमच्याकडे तर किती सारे सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत. आणि एक मी आहे जी मला काही समजतच नाही. आणि माझ्याकडे तर घालायला एक पण चांगला ड्रेस नाहीये. हो ईशानी, अगं त्यात नाराज होण्यासारखं काय आहे बरं. माझे कपडे ते तुझेच झाले ना. त्यामुळे तुला जेव्हा पण काही पाहिजे असेल तर माझ्याकडून मागून घेत जा. काय? खरेच? हो ईशानी. मग ठीक आहे वहिनी, हा पिंकवाला ड्रेस मला द्या. आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे ना, तर तिच्या पार्टीला मी हाच ड्रेस घालून जाईल. ठीक आहे ईशानी, घेऊन जातो हा ड्रेस. आणि या ड्रेसमध्ये सुंदर सुंदर फोटोज पण काढ. हो वहिनी, थँक्यू सो मच. मग ईशानी तो पिंक ड्रेस घेऊन जाते. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ती तो ड्रेस रितूला परत करते त्यावेळी, अरे देवा, अगं माझ्या या ड्रेसचा तू काय हाल केलायस. सॉरी वहिनी, ते पार्टी संपल्यानंतर मी ज्यावेळी परत घरी यायला निघाले ना, त्यावेळी चालता चालता मी कशी पडले काय माहिती. आणि नेमकं त्याच वेळी हा ड्रेस फाटून गेला. अगं तू हे काय केलंस ईशानी? असं कसं चालता चालता पडली बरं तू? काय माहिती वहिनी, पण खरं बोलतीये मी. मी काही मुद्दामून नाही केलं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अगं ठीक आहे ईशानी, आता जे झालं ते झालं. पण या ड्रेसचं आता काहीच नाही होऊ शकत. पण हा ड्रेस माझा खूपच आवडीचा होता. जाऊ दे आता. रितूला खूपच वाईट वाटतं. पुढे एके दिवशी सकाळी ज्यावेळी ती ईशानीच्या रूममध्ये येते त्यावेळी, ईशानी, आता ही कुठे गेली? बहुतेक बाहेर अंगणात बसून फोनवर गप्पा मारत असेल. पण या रूमची काय हालत केली आहे तिने. सगळीकडे फक्त पसारा केलाय. एवढी मोठी झालीये पण तरीही स्वतःची रूम तिला स्वच्छ पण नाही करता येत. आणि त्यात ह्या आई आहेत ज्यांनी तिला एवढं डोक्यावर बसवून ठेवले. काय बोलायचं आता यांना. दोघी पण एकाच माळीतील मणी आहेत. तेवढ्यात तिथे रितूची सासू चंदा येते. रितू. अरे देवा, आई तुम्ही. ते मला मला तसं बोलायचं नव्हतं आई. प्लीज मला माफ करा. अगं हे तू काय बोलतीयेस आणि माफी कशासाठी मागतीयेस? नशीब माझं की आईंनी काहीच नाही ऐकलं, नाहीतर आज माझी वाटच लागली असती. अगे रितू, मी तुझ्याशी बोलतीये. लक्ष कुठे आहे तुझं? आहे नाही, ते मी जरा वेगळा विचार करत होते ना, त्यामुळे तुमच्याशी काहीतरी वेगळेच बोलून बसले. तू पण एक नंबरची बावळटच आहेस. बरं ऐक आता, मी तुला हे सांगायला आले होते की आज संध्याकाळी आपल्या घरी गल्लीतल्या सगळ्या बायका येणार आहेत. कारण यावेळीची भिशी आपल्याकडेच होणार आहे. अच्छा, भिशीच नाही, करा ना मग. कोणी थांबवलंय तुम्हाला? अगं ये अर्धवट, मी इथे तुला काही विचारायला नाही आले. उलट मी तर इथं तुला सांगायला आलीये की जाऊन पहिला संध्याकाळच्या नाश्त्याची तयारी कर. अहो पण आई, मला आता तुमची लाडकी मुलगी ईशानीची रूम साफ करायची होती. तुम्हीच बघा ना, किती पसारा करून ठेवलाय तिने. स्वतःला तिला रूम पण स्वच्छ नाही करता येत. अगं ती बिचारी अभ्यास करून दमून जाते. कितीतरी अभ्यास असतो तिला. पण तुझं काय आहे? तू फक्त पहिला घरची कामं आवर, तेच खूप झालं. काय? चल आता, जास्ती नखरे नको करूस आणि जे सांगितलंय तेच कर. ही ईशानीची रूम आत्ता आवरायची काहीच गरज नाहीये, नंतर करते. ठीक आहे आई. रितूला अजून 2 नंदा असतात. मधली नणंद काव्या, जिचं लग्न काही महिन्यापूर्वीच झालेलं असतं. आणि मोठी नणंद अपूर्वा, जिला एक छोटा मुलगा असतो. मग रात्री जेवणाच्या वेळी, घे ना निहार, अजून देऊ का तुला भाजी? अगं नको रितू, झालं माझं. पण खरंच आजची भाजी खूपच मस्त झालीये. हो नाही? उगाच काही पण काय, एवढी पण काही खास नाही झालीये भाजी, ठीकठाकच झालीये. अगं ईशानी, तू पण जेव ना, तुझ्या ताटात पण वाढलेय मी.
नाही वहिनी, मला हे चपाती भाजी आणि वरण भात नाही खायचं. का बरं? कारण वहिनी, मला आता पास्ता खायची इच्छा होतीये. प्लीज बनवून द्या ना मला पास्ता. काय? अगं तुझ्या कानात काय उंदीर गेलाय का? पास्ता बोलतीये ती, पास्ता. जा आता, लवकर बनवून आण तो पास्ता. अगं पण ईशानी, जर तुला हे सगळं खायचं नव्हतं तर तू मला हे पहिलाच सांगायला हवं होतं ना, ज्यावेळी मी आईंना रात्रीच्या जेवणाबद्दल विचारत होते. हो वहिनी, माहितीये मला, पण त्यावेळी माझी तशी काही इच्छाच नव्हती. पण आत्ता मला पास्ता खायची इच्छा होतीये म्हणून बोलले तुम्हाला. पण ईशानी, आता थोड्या वेळापूर्वीच मी सगळं स्वयंपाकघर साफ केले आणि तुझ्या एका पास्त्यासाठी मला परत सगळं साफ करावं लागेल. भांडी पण घासावी लागतील. आणि मी जर तुला हे बोलले की मला आता पास्ता बनवायची बिलकुल पण इच्छा नाहीये, तर चालेल का तुला? अगे नालायक, तू या घरची सून आहेस आणि एका सुनेचं हे कर्तव्यच असतं की घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे. त्यामुळे जास्त बडबड नको करूस आणि जा आता, पटकन जाऊन ईशानीसाठी पास्ता बनवून आण. आली मोठी तोंड चालवणारी. मग ऋतू आता रागारागामध्येच पास्ता बनवायला लागते. या एकट्या ईशानीनेच मला किती वैताग आणून सोडलाय. ते तर बरं झालं की माझ्या बाकी 2 नंदांचं लग्न पहिल्याच झाले, नाहीतर त्या दोघी पण या मूर्ख ईशानीसारख्या इथेच राहिल्या असत्या, तर मी तर एकदम वेडीच होऊन गेले असते. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ऋतू ईशानीची रूम साफ करत असते, त्यावेळी ऋतूला एक लव्ह लेटर मिळतं, जे वाचून तिला धक्काच बसतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करते मंगेश. प्लीज राग सोडून दे ना आणि माझ्याशी एकदा तरी बोल यार, आणि मला अनब्लॉक कर. आय एम रिअली सॉरी. माझ्या ही प्रेमाची चिठ्ठी मी तुझ्या स्कूटीवर सोडून जातीये, पण आता हाच एक ऑप्शन राहिलाय. तुझी इश्यू. आय लव्ह यू माझ्या मंग्या. अरे देवा, हे सगळं काय आहे? याचा अर्थ हा आहे की ईशानीचं बाहेर मंगेश नावाच्या मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे. तेवढ्यात तिथे ईशानी येते आणि ती त्यावेळी ऋतूच्या हातामध्ये लेटर पाहून खूपच घाबरून जाते आणि मग ती ते लेटर घेऊन फाडून फेकून देते. हे बघ ईशानी, आता खोटं नको बोलूस. खरं खरं सांग मला, कोण आहे हा मंगेश? काय मंगेश? पण मी तर कोणत्याच मंगेशला नाही ओळखत वहिनी. हे तुम्ही मला काय विचारताय? अगं मी माझ्या डोळ्यांनी वाचले ते लेटर, जे तू आत्ताच खिडकीच्या बाहेर फेकून दिलीस. मी काही तुझी आई नाहीये, जिला लिहिता वाचता नाही येत. त्यामुळे माझा फायदा घ्यायचा विचार पण नको करूस तू. अहो काय बहिणी तुम्ही पण, नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आजकाल तर तुम्ही फक्त माझ्याशी रागाने आणि ओरडूनच बोलत असता. कोणत्या गोष्टीची खुन्नस काढताय माझ्याबरोबर? मी काय बिघडवलंय असं तुमचं? अगं पण ईशानी. ईशानी आणि ऋतूचा आवाज ऐकून चंदा तिथे येते. अगं काय झालंय तुम्हा दोघींना? एवढं का भांडताय तुम्ही? हे बघा आई, तुमची लाडकी मुलगी एका मुलाला लव्ह लेटर लिहिते आणि ज्यावेळी ते लव्ह लेटर माझ्या हाती लागलं, त्यावेळी तिने ते लगेच फाडून फेकून पण दिलं. काय बोलतीयस तू? काय काय ईशानी, कॉलेजमध्ये शिकायला जातीस की हे फालतूचे धंदे करायला जातीस? निर्लज्ज कुठली! काही लाजबीज आहे की नाही तुला? अगं पण आई, तू जसं समजतीयस तसं काहीच नाहीये. खरंच सांगतीये मी कोणत्याच मुलाला लव्ह लेटर नाही लिहिलं ग. वहिनी खोटं बोलतायत. हे तू काय बोलतीयस ईशानी? आणि मी खोटं का बोलेल? नाही आई, हिच्या बोलण्यामध्ये तुम्ही येऊ नका. ईशानी खोटं बोलतीये. बास करा वहिनी. मी मान्य करते की माझ्यामुळे तुमचं खूप काम वाढलं. तुमचा ड्रेस पण खराब झाला आणि तुम्हाला सगळे स्वयंपाकघर पुन्हा साफ करावं लागलं. पण या सगळ्याचा बदला तुम्ही असं खोटं बोलून नका घेऊ माझ्याबरोबर. काय? नाहीतर काय वहिनी. आणि आई, वहिनीची अशी इच्छा आहे की तू मला खूप ओरडावंस आणि म्हणूनच अशा त्या खोट्या गोष्टी बनवून सांगतायत, म्हणजे तुला त्यांच्यावरती विश्वास बसू दे आणि त्यामुळे तू मला खूपच मारशील. पण आई, माझ्या आयुष्यात जर कोणी एखादा मुलगा येईल तर तो फक्त आणि फक्त तुझ्या आवडीचाच येईल
आणि मी असं काही करण्याबद्दल विचार पण नाही करू शकत. बाप रे, अगं किती खोटं बोलतीयस तू ईशानी. आणि ही अशी ऍक्टिंग करण्यासाठी तर तुला अवॉर्ड मिळालं पाहिजे. वा, मानलं पाहिजे तुला. बास कर रे तू. अगं जे मनात येते ते बोलत चाललीयस तू. आणि माझ्या मुलीवर असे खोटे नाटे आरोप करतीयस. अगं मला माझ्या तिन्ही मुलींवर पूर्ण विश्वास आहे की या तिघी पण असं चुकीचं काहीच काम नाही करणार, कारण यांच्यावर संस्कार मी केलेत. अगं तुझ्या माहेरच्या लोकांनी तर तुला काहीच चांगले संस्कार नाही दिले आणि म्हणूनच तू असा तमाशा करतीयस. हे तुम्ही काय बोलताय आई? तुम्ही जसा विचार करताय तसं काहीच नाहीये. तसंच आहे रितू. आणि खबरदार, जे यापुढे माझ्या मुलीवरती असा कोणता पण खोटा आरोप केलास तर. थँक्यू आई, जे तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास. चंदाचा बोलण्याचा आता रितूला खूपच राग येतो, पण ती त्या दोघींना काहीच नाही बोलत. जे खरं आहे त्याला किती पण लपवा, पण एक ना एक दिवस ते सगळ्यांसमोर नक्की येतं. आज तर मी या ईशानीच्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती नाही मिळवू शकले, पण लवकरच सगळी माहिती काढेल मी. ईशानी तर आता फक्त 12वी मध्ये आहे आणि हे जग किती खराब आहे. देव करो की तो मुलगा चांगलाच असू दे. असेच दिवस निघून जातात आणि ईशानी आता रितूला त्रास द्यायचं मात्र कमी नाही करत. पुढे अचानकपणे एके दिवशी रितूची मधली नणंद काव्या तिचं सामान घेऊन माहेरी राहायला येते. काव्यादी, तू? हो ईशानी. अरे वा काव्या, तू अचानकपणे इथे कशी काय आलीस? आणि ते पण एवढं सामान घेऊन? काय झालंय काव्या? तुझ्या सासरी सगळं ठीक तर आहे ना? अगं तू एवढं सगळं सामान घेऊन का आलीयस? अगं आई, घाबरू नको ती एवढी. माझ्या सासरी सगळं ठीक आहे, पण रिषभ आता काही दिवसांसाठी बाहेरगावी चाललाय ना, म्हणून मी आलीये. बाहेरगावी? हो आई, काम आहे त्याला तिकडे. म्हणूनच मी हा विचार केला की जोपर्यंत रिषभ परत येत नाही तोपर्यंत मी इथंच येऊन राहते, आणि म्हणूनच मी इकडे निघून आले. अरे देवा, एक डोक्याला ताप काय कमी होता का, जे आता दुसरी नणंद पण येऊन बसली. अहो वहिनी, हा बोला ना काव्या दीदी, माझ्यासाठी थोडी कॉफी बनवून आणा. हो दीदी, मी लगेच बनवून आणते. काव्य आता तिच्या माहेरी येऊन दिवसभर आरामच करत असते आणि त्यामुळे रितूला आता अजूनच त्रास व्हायला लागतो. अगं चल लवकर ईशानी, नाहीतर आपल्याला मूवीला लेट होऊन जाईल. हो झालं दीदी, ते जरा मी लिपस्टिक लावत होते. चल निघू आता आपण. आई तर या दोघींना मस्त बाहेर फिरायला सोडतात आणि माझ्याकडूनच फक्त एका कामवाली बाईप्रमाणे काम करून घेतात. या दोघी तर एवढ्या नालायक आहेत की एक चहाचा कप सुद्धा उचलून नाही ठेवू शकत. रितूचा तिची वहिनी सोनाक्षी बरोबर खूपच चांगला बॉन्ड असतो आणि मग ती आता तिला कॉल करून तिचं सगळं दुखणं सांगते. अरे देवा, अगं तुझ्या या दोन्ही नंदांनी पण तुझ्या नाकात दम करून ठेवलाय. मी सांगते तुला रितू की या दोघींची एवढी सेवा नको करूस तू. जी जी कामं गरजेची असतात फक्त तेवढीच करून तू तुझ्या रूममध्ये निघून जा. अगं तू जेवढी त्यांची सेवा करशील तेवढंच त्या दोघी तुझ्या डोक्यावर चढतील. अहो वहिनी, मी मनात आणलं तर हे करू शकते, पण ही लोक एवढी निर्लज्ज आहेत की त्यांचं काम करण्यासाठी मला अर्ध्या झोपेतून पण उठवायला पुढे मागे नाही पाहणार. बाप रे, हो ना वहिनी, खूपच वाईट फसलीये मी इथे. हे बघ रितू, जर पाणी डोक्यावरून जात असेल तर कोणतीच कामं नको करूस तू, आणि मग त्याच वेळी तुझ्या घरच्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल. हो वहिनी, मी आता तेच करणार आहे. मग एके दिवशी रात्री ज्यावेळी रितू झोपेतून उठून खिडकीकडे पाहते त्यावेळी, अरे देवा, हे काय आता? या दोघी चेटकिणी इथं बाहेर काय करतायत, ते पण एवढ्या रात्री? ईशानी आणि काव्या या दोघी जणी ईशानीचा बॉयफ्रेंड मंगेशला भेटायला आलेले असतात, जो त्यांच्याच गल्लीत आलेला असतो. आणि हे सगळं दृश्य रितू तिच्या खिडकीतून पाहते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की काव्या तिला पण ईशानी आणि तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सगळं माहिती आहे आणि त्या पण यामध्ये ईशानीचीच मदत करत आहेत. पण हा मंगेश तर दिसायला एकदम गुंडच वाटतोय. काय पसंत आहे ईशानीची. त्या दिवशी तर आई खूपच बोलत होत्या
की माझ्या माहेरच्या लोकांनी माझ्यावर काहीच संस्कार नाही केले. एक काम करते, आत्ता त्यांना उठून बाहेर घेऊन जाते आणि त्यांना पण दाखवते की त्यांची मुलगी काय गुण उधळतीये. मग रितू चंदाच्या रूममध्ये जाऊन तिला उठवते. अगं काय रितू, एवढ्या निम्म्या रात्रीचं तू मला का उठवतीयेस? माफ करा आई, पण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. चला माझ्याबरोबर. अगं पण काय दाखवायचंय तुला? अहो चला तर आई, मग तुम्हाला सगळं समजून जाईल. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.